अजूनही अंधारातच आहे। महाड औद्योगिक वसाहत परिसरामध्ये रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारामुळे केबल तुटली आणि वीज पुरवठा खंडित होऊन महाडकरांना 24 तास अंधारात राहावं लागलंय। पण निवडणुकीमध्ये मतांचा जोगा मागणारे नेते ह्यावेळी गायब झाल्याचं दिसतंय। भर उन्हाळ्यामध्ये अंगाची लाहीलाही होती आणि तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे। आता ह्या जनतेनं न्याय मागायचा कोणाकडे असा सवाल शिरगाव सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी उपस्थित केला। महाड औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याचं काम सध्या करणाऱ्या ठेकेदाराला त्याच्या हलगर्जीपणामुळे आणि MIDCतील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेपणामुळे 17 एप्रिलपासून संपूर्ण महाड तालुक्यातली वीज पुरवठा खंडित झालाय आणि गावागावात सुरू असलेल्या लग्नसराई, यात्रा उत्सव आणि पाणी पुरवठ्यावरती सुद्धा याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसतंय। संपूर्ण महाड तालुक्याला योग्य वीज पुरवठा होण्यासाठी एक्स्ट्रा हाय पॉवर स्टेशन आवश्यक आहे आणि यासाठी शिरगावमध्ये जागा उपलब्ध करून देऊन तयारी सुद्धा सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी दर्शवली। सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी घटनास्थळी भेट घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारलाय, पण सत्तेत असणारे नेते आणि पुढारी महाड तालुक्याला अंधारातून बाहेर काढतील का असा प्रश्न आता उपस्थित होतो।